वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आज आम्ही निघालो आहे, संध्याकाळचे 8:30 झाले आणि आता आम्ही निघालो आहे जेवायला. तर आता बघूया कुठल्या हॉटेलला जाणार आहे, तर मी तुम्हाला तिथे दाखवते. तर चला आता आपण निघालो आहे. आता आपण इथे दिंडोशीपर्यंत आलो आहे. आता पाऊस पण आहे बाहेर. हे मेट्रो स्टेशन, मालाड मेट्रो स्टेशन. बाहेर पाऊस चालू आहे. आता आपण इथे आलो, ओबरॉय मॉल पर्यंत आलो आता आपण. बोरोली वेस्ट पंगत. छान असं मस्त गावच्यासारखं लुक आहे, कोकणात जसं असतं तसं. अजून एक मेन्यू कार्ड द्या. डेझी चाललं असतं. कालावड आहे का काय मागवतं. आता आम्ही आलो आहे बोरोली वेस्टला पंगत हॉटेलमध्ये जेवायला. तर बघा छानपैकी मस्त इथे छान मसाला पापड मागवले आता आम्ही. थोडंसं आहे बस, जास्त मीठ नको. स्टार्टर्स आले. स्टार्टर्स चिकन क्रिस्पी. शेजवान आहे, शेजवान चटणी आहे, शेजवान चटणी. चांगली आहे टेस्ट. मी बघा सुरमई थाली मागवली आहे. हे इथे सुरमईचे पीस आहेत. ही आपली भाकरी आहे, भात, सुरमई रस्सा आणि हे जोवल्याची भाजी आहे. आणि ही मिस्टरांनी मटण थाली घेतलेली आहे. मटण एक किमा, हे मटण आहे. हे काय आहे काय माहीत नाही. बघा खाऊन बघा आणि मग सांगा. हे वडे घेतलेले, भात, इथे खोबऱ्याची चटणी आणि हे कोकम कढी. आता ह्या लोकांनी कलेजी
मसाला मागवला आणि रोटी. असं नाही गोड आहे. असं दादा हे काय आहे? मटन किंवा पॅटीस? मटन पॅटीस. असं तिखट बनवत नाही ना, मीडियम. त्याच्यामध्ये चटणीमध्ये हे करून काढा ना, डीप करून चटणीमध्ये. मसाला वगैरे तिखट असतो. कसं आहे? हा ना, चांगलं आहे मटन. कसे चांगले. आता आम्ही इथून निघालो, बोरोली वेस्टला आलेलो जेवायला पंगतमध्ये. तिथून जेवलो आणि आता निघालो. रात्रीचे 11 वाजले. डेझी पण आमची घरी एकटी असेल. तर चला भेटूया, घरी जाऊन भेटते मी तुम्हाला. आता आम्ही जेवून वगैरे आलो बोरोलीवरून. बरोबर 11:35 झाले. डेझीला खायला दिलं आणि आता म्हटलं की चला तुमच्याशी बोलूया. आताच तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झाली, जरा बरं वाटलं. आणि छान होतं जेवण वगैरे. मी सुरमई थाली मागवली होती, मिस्टरांनी मटण थाली मागवलेली आणि या मुलांनी कलेजी मसाला मागवलेला. तर सुरमई थाली काय मला जास्त गेली नाही. रस्सा वगैरे मी हे केला, थोडा टाकून दिला, थोडा म्हणजे जास्तच, जरासाच खाल्ला. भात वगैरे मी काय खाल्ले नाही, फक्त पातळ भाकऱ्या होत्या त्यांची, ती 1.5 भाकरी खाल्ली मी, छोट्या छोट्या होत्या त्या, बस एवढंच खाल्लं. आणि हां, आणि सुरमई अर्धच खाल्ला, जास्त नाही खाल्ली मी काय मच्छी एवढी. पण छान होतं जेवण पंगतमध्ये आपल्या मालवणी पद्धतीचं. तुम्हाला नाही आवडलं काय? काय बोलता? पण पहिल्यांदा गेलेलो आपण माहिती आहे एकदा. हां, तेव्हा छान होतं, मस्तच होतं. एक राऊंड का असा येतोय तेच मला कळत नाही कॅमेरा समोर. माझा चेहरा तुम्हाला दिसत असेल. डेझी ममम खाल्ला? डेझीला पण दिला आता जेवायला. हा छोटासा, जास्त मोठा नाही मी व्हिडिओ केलेला आहे. हा आपल्या तुम्हाला मी शेअर केलं. मी बाहेर आज जेवायला गेली होती, कारण माझे उपवास चालू होते 2-4 महिने, त्यामुळे मी गेली नव्हती कुठे, बाहेर गेलोच नव्हतो आम्ही जेवायला वगैरे. माझे स्वामींचे उपवास चालू होते 9 गुरुवार. गावी फक्त आम्ही एकदा बिर्याणी केलेली आणि ते राखण दिलेलं ना, ते होतं. पण मी ते काय जास्त एवढं काय गावठी चिकन खाल्लं नाही. आवडतं मला, पण का कोणाच ठाऊक ह्या टायमाला नाही मी खाल्लं जास्त, म्हणजे थोडंसंच खाल्लं, म्हणजे 2-3 फोडी घेतले असतील, जास्त नाही मी खाल्लं. मला आवडलं नाही एवढं. बनलेलं छान, पण मला ते गावठी आवडलं नाही. हां, इथलंचे बॉयलर खायची सवय ना, तर तिकडचं मला एवढं काय जास्त आवडलं नाही. तरी पण मी थोडंफार बहुत खाल्लं. आणि त्याच्यानंतर आज म्हणजे आल्यापासून गावावरून मी केलंच नव्हतं चिकन वगैरे, काहीच चिकन वगैरे मी काहीच केलं नव्हतं. तर तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला पण लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. जसे तुम्ही बाकीच्या व्हिडिओला मला करता तसंच या व्हिडिओला पण करा. आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. धन्यवाद.